हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा जो ब्लॉग आहे कोल्हापूर दर्शन पार्ट 2 आहे आणि आज आपण बघू की कोल्हापूरमध्ये आज आपण कुठे जातोय फिरायला आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। प्रियस मागच्या कोल्हापूर दर्शन पार्ट 1च्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असाल तर मी पण अंबाबाई किंवा महालक्ष्मी मंदिर कव्हर केलेला आहे। तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की तोही ब्लॉग नक्की बघा। आणि आज आपण चाललोय पन्हाळा किल्ला बघायला। तर त्याआधी म्हटलं की छान मस्तपैकी नाश्ता करूया, कारण 10-10:30 वाजलेले आहेत आणि सगळ्यांना भूकसुद्धा लागलेली आहे। तर आम्ही नाश्ता करायला चाललो आहे आणि नाश्ता म्हटलं तर ऑब्व्हियसली तुम्ही कोल्हापूरमध्ये आहात तर कोल्हापुरी मिसळच नाश्ता करणार। तर लोकांना खूप उत्सुकता असते कोल्हापुरी मिसळची, कारण तुम्ही बघा पुणेमध्ये मुंबईमध्ये प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येक कॅफेमध्ये हे तुम्हाला मेन्यू कार्डमध्ये कोल्हापुरी मिसळ हे एक फूड आयटम किंवा एक मेन्यू तुम्हाला मिळणारच। आणि तुम्हाला अस्सल रिअल कोल्हापुरी मिसळ खायचं असेल तर नक्की तुम्ही कोल्हापूरमध्ये आला तर नक्की हे कोल्हापुरी मिसळ हे ट्राय करा। आणि फेमस कोल्हापुरी मिसळ जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही कुणालाही विचारा, इथे लोकांना विचारा, ऑटोवाल्यांना विचारा, म्हणजे चौकशी करा। तर फेमस 3 जागा आहेत कोल्हापूरमध्ये। पहिलं म्हणजे फडतरे मिसळ, दुसरं म्हणजे बावडा मिसळ आणि तिसरं म्हणजे शिव मिसळ। तर आम्ही शिव मिसळच्या ठिकाणी मिसळ खायला चाललो आहे आणि शिव मिसळचा ॲड्रेस जो आहे तो मेन दसरा चौकपासून राईट घ्यायचा आहे। तर हा आहे मेन दसरा चौक, जिथे कोल्हापूरचा गणपती, जो कोल्हापूरचा राजा असतो, त्याची गणपतीची सगळ्यात मोठी मिरवणूक इथे या दसरा चौकात होते। अँड फायनली आम्ही पोचलेलो आहोत शिव मिसळ सेंटरच्या ठिकाणी आणि हे आमची आलेली आहे झणझणीत कोल्हापुरी मिसळ। हे बघू शकता तुम्ही, हे जे आहेत त्याला म्हणतात कोल्हापुरी कट। जे लोक मरतात म्हणजे मिसळमध्ये हे सगळ्यात मिसिंग गोष्ट असते किंवा हेच ते आहे ज्याला कोल्हापूरच्या मिसळला चव येते किंवा असं म्हणतो आपण की खाल्ल्यानंतर अशी तरतरी येते किंवा असं झणझणीत जे म्हणतो आपण चव येते ते ह्याचमुळे। आणि इथे आम्ही घेतलेली आहे सोनकढी। तर मिसळ बरोबर जे कॉम्बिनेशन असतं ते 2 पद्धतीचे असतात, एक मिसळ बरोबर मँगो लस्सी आणि दुसरं मिसळ बरोबर सोनकढी। तर कोल्हापूरमध्ये बहुतेक ठिकाणी मिसळसोबत सोनकढीच असं कॉम्बिनेशन असतं आणि ते खूप ऑसम कॉम्बिनेशन आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि आम्ही आता चाललेलो आहोत पन्हाळ्याला। तर पन्हाळ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना म्हणजे सिद्दी जोहरने तब्बल 40,000ची फौज घेऊन पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला होता आणि त्यावेळेला महाराजांना पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी शिवा काशीद नावाच्या एका जिगरबाज मावळ्यांनी ह्याच पन्हाळा किल्ल्यावर आपले बलिदान दिले होते। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेटसुद्धा याच पन्हाळगडवरती झाली होती। आणि करवीर राज्य म्हणजे कोल्हापूरच्या राजगादीची ज्यांनी स्थापना केली त्या महाराणी ताराबाईंनी आपल्या राज्याची राजधानी म्हणून ह्याच पन्हाळगडाची निवड केली होती। पन्हाळगडवर जाताना सुरुवातीलाच वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आपल्याला बघायला मिळतो। तर तुम्ही सगळ्यांनी मराठी पिक्चर पावनखिंड हे बघितलंच असाल आणि त्यामध्ये वीर बाजीप्रभू देशपांडेने काय केलं होतं, कसं लढले होते हे सगळंच तुम्हाला माहिती आहे। तर हे जे आहे ते अंधारबाव आहे, ही वास्तू 3 मजली आहे। इथे आपण आलेलो आहोत त्याला म्हणतात 3 दरवाजा। तर इथे 3 मुख्य दरवाजा आहे।
पन्हाळगड किल्ल्याला 1200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि किल्ल्यावरील बांधकाम आणि इमारती आजही सुस्थितीत असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला म्हणून ओळखला जातो. पन्हाळ्याला आलोय आणि गोळा खाणार नाही असं होऊच शकत नाही. हा आहे अंबरखाना. या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती असे 3 मोठी धान्याची कोठार आहे आणि पूर्वीच्या काळात धान्य साठवून ठेवण्यासाठी याच कोठारांचा वापर केला जात होता. काय लहान हा लहान आहे आणि पन्हाळ्याचा शेवटचा स्पॉट म्हणजे तबक उद्यान म्हणून एक उद्यान आहे, एक गार्डन आहे. तर हा होता छोटासा व्लॉग पन्हाळगडचा आणि कोल्हापुरी मिसळचा. तर तुम्हाला हा व्लॉग पन्हाळा किल्ला, पन्हाळगड आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.